जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजती. पोंगे पाहिजे तुला, खाली पाहिजे, बटर पाहिजे. दिल में मेरे है दर्द डिस्को, दर्द डिस्को. झाली बाई मॅगी, मस्त पैकी नाश्ता करते आता आणि मस्त गरमागरम खाते. दिल में मेरे है दर्द डिस्को, दर्द डिस्को, दर्द डिस्को, दर्द डिस्को. डिस्को बिस्को बंद कर ना. डिस्को डिस्को चाललाय. हे पोटाचा डिस्को बघ ना, कवच झालं महागते. हे कशाला खाती गे? मॅगी केली नाश्त्याला आणि कशाला खाती? म्हणजे कशाला ते मॅगी फेगी खाती? ते त्यांनी पोट भरतलंय तो जिबीला चटका. आत्या सकाळ सकाळी सुरू व्हायचं कमून बरं असं? अगं मग सपा सपा पीठ मळावा, चपात्या लाटावा, बटाट्याची कशाची चटणी बिटणी करावा. सकाळी सकाळी ते पीठ मळत बसायला मी नाही मोकळी बसले. अहो एवढा भारी नाश्ता आहे, मॅगी खायची कसलं भारी लागत आहे. अगं काय ती मॅगी बिगी खाती, त्यांनी काहीतरी होतं ना ती मॅगी बिगीनी. काय नाही होत मॅगीनी. काय मला भाकर बिकर दी. आधी नाश्ता करून घ्या, भाकर मला ते खायचं नाही. सांगितलं नाही म्हणे, तोंड नको चालू, मला ते खायचं नाही. मग रात्रीची भाकरी ते देते. हा दे मला ती. तुझ्या नारड्यात बसतो हे बरं, गटा गटा जातो तुला. गटा गटा जातो, मला काय काढायचं खायचं. त्यालाच म्हणतात माजली मेंढीन रांड धुंडी. भाकरीन तुकडे शिळे पाके गळीत होतो आम्ही. अजून करायची परत भर, अजून आणायचे 4-5 पुढे. गल्ला रिकामाच आहे. यांच्याकडून पैसे घेतले होते मी. त्याला काय लाज आहे? काढू काढू देतो. खर्च मागितलं तर फाशी येते त्याला मागायला द्यायला. कमून देत नाही का घरात? दरवेळेस किराणा आणते तर तुम्ही मागितल्यावर लगेच तुम्हाला पैसे देतात. पैसे देत नाही तुम्हाला? काय पोत्याने किराणा आणून टाकीतोय, छटक आणतोय, छटक आणतोय. आणि हे पाहिजे ना बिबलीला खायला. म्हणजे हे काय लय झालं? 20 रुपयाचं आहे एक पाकिट, काय लय झालं? 20 रुपये टाक ना महाग. 20 रुपये महाग टाक. नुसतं मागे टाक आणि मागे टाक. मागे टाकून काय होते? देते तुम्हाला ते आणून मी. ते मन नाही का, खातोंडा आणि गोळ घोंडा. आणून देते तुम्हाला मी भाकरीन ते. आणि परत झाले नाही पाहिजे बरं का, तुला सांगते. अगं काय लाज बीज आहे का नाही काय थोबडाला तुझ्या? हा कढई चाट, भगुल चाट, प्लेट खा. अहो मॅगीचं हे खायचं लय भारी लागत, खाऊन बघा का. हा धरा. होय तिकडे फेक. काय तरान तू काय सुधरायची नाही. तुम्हाला मी भाकरीन ते आणून देते आत्या. सकाळ सकाळ नका डोकं दुखत आहे पहिलंच माझं लई. ते म्हणतात ना लाताचा बुक्याचाच मारा असल्यावर ते वटणीला येतं. बसा बाहेर, मी देते आत्या. चुकलं मग मी तोंडात मारून घेऊ का माया? मी देते तुम्हाला आणून. जा उद्यापासून सकाळीच एक भाकरी टाकेन. जा. गुळाला त्या गाडवाला काय कळायची गुळाची चव? गुळ तर मी रोज खाते. खाशीन 5 झार. आण भाकर लवकर. आणते. 5 असते गुळ, मरणाचं गोड भुसुक असते. कुठे गेले रात्रीच्या भाकरी? अगं रेशमे आणती का काय? ते रातचं द्यायला काय गरम करते काय भाकर? गरम करायला पडली. धरा खा. आणि ती मॅगीन बिगीन खात जाऊ नको. कशाला? मला आवडती, मी खाईन. मग त्यांनीच अंगात कस नाही ना राहत, गटा गटा गिळायचं. त्याला हाय का कस काय शरीरात? व्हायना काय रक्त का काय व्हायना? आता चिवडूशे लेकर केस पिकायला लागले, गुडघे दुखायला लागले. हा या भाकरी खावा बाजरीच्या, ज्वारीच्या, गव्हाच्या. ते नाही करायचं. काही उठचिंदन कर धांदा. शिळे भाकरी पण सोडित नाही. मग ही दणकून भाकर खाल्ली, सणकून झोप येते चांगली. सकाळी नाश्त्याला कोण बाजरीची भाकर हानीत आहे? पण मी म्हणते फाशी आली का त्याला? फाशी म्हणजे थोडी नाही तवा. दुधात खात होतो आम्ही, ताकद चुरून खात होतो बाजरीची भाकर. तुकडा नव्हता राहत. तुकडे राहिले तरी तेल टाकून आम्ही भाजून खायचो, मीठ टाकून. म्हणूनच अजून काय म्हणली? नाही चांगलं आहे म्हणून अजून तुम्ही म्हणलं. मग त्यासाठी गिळू नको ना ती मॅगी फेगी. खा खा तुम्ही. पोंगे पाहिजे तुला, खाली पाहिजे, बटर पाहिजे. बटरवर तरी डोळा आहे यांचा. तोंडाला चटका काय साधा आहे काय तुझ्या?
आणि मग ती सकाळ सकाळ भनभन करू नका का उठ माझ्या पडून. सोन्या मान्यासारखा आण पाणी. बाजरीची भाकर कशी बाय सोन्यावणी. जाऊसा चटणी कारळ ते नको. जाते टुणूक टुणूक टेगी टेगी मॅगी. रेशमे रेशमे धरा बाई आज जाताना गापक्यानीवर हा एवढं बडबड बडबड करीत आहेत. आज खाताना ते गिळू देत मला. तेच म्हणलं जरा बुद्धी जरा शांत ठेवा. जेवताना एवढी बडबड असते वय कुठं. काय म्हणते तर जेवताना बोलावं नाही. काही काही तर जेवता जेवताच गेल्यावर म्हणून म्हणते जरा तोंडाला लगाम द्या का चिकटपट्टी लावून ठेवा. मॅगी करताना डॉन 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 काय चाललं होतं. काय चाललं होतं गाणं. बाई गुचकी लागली तरी सुधरा नाही ग बाय. खा गुचकी लागली सुधराना तेवढंच येतं तिला. थाय 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 थाय. बया माती ना तुळसला टाकली होती. रेशमे काय अगं जांभळं खाऊ वाटले जबरदस्त. तिथं आपल्या घरावर लय आले ते तिथं. हवय हा जाते थांबा. थांबा इकडून चढत आहे. अगं बावळाट मानाचे हित कुठं चढती. ह्याच्यावर चढलं होतं कोण. माकाड. तू काय माकाड आहे का. ते तिकडून जा घरावरून जाऊ. हा मला वाटलं इकडूनच चढायचंय. ते हे घे पातील बितील. पातीला कशाला वरून फेकी ते तुमच्यावर. साडी खराब होती. काय नाही होत. कधी कधी नुसती भावरेवणी बिंगती. नुसतं चंचल भावरा गेली का काय काय वर. रेशमे अगं बाबा काय गुच्छाचा गुच्छ झालाय सगळा. अय्यो काय मजा आहे माझी. हाताने नाही खायचो असं खायचो. काय गोड आहे अमृत. इकडं तर सगळे गुच्छेच येत. आत्या बघा जांभळं. अगं बकरी म्हणी वरच गिळती का टाक ना खाली मला. जरा काय बेटा किती तोंड हाणू का तुझं. नाही नाही टाकीते टाकीते. अरे देवा गंडरली वय रेशमे. काय गंडरली नाही. अगं थोड तोंडी टाक ना. यांना जास्त देतच नसते सगळे खाऊन जाते वरच. एक दोन टाकीते किडलेले. धरा आत्या साडीचा पदर करा. टाक टाकू का. टाक ना थोबडावर हाणशील. एवढंच तोडलं काय वाढून गेली वर. नाही देते ना. पटापट तोड गिळी ती तशी. देते ना. कवाची गेली ह्या घोसची घोस तोड की पटापट. हा तोडी ते दमा खा. नाही तर खाली ये पटकन. रेशमे अगं झाले का. आत्या जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजती. हा हा वाजती. ढोल वाजती. तुझा वाजवीचे ढोल खाली येतो. जीभ दाखव आत्या. हा जीभ दाखवते तुझा दाखव, ढोल दाखव. वाजते. नाही नाही तुझा ढोल वाजते खाली येतो. जीभ दाखवते माकडावनी. स्वयंपाक कोण करायला यायचंय. आई यायची का जांभळच खाऊ घालायचे. उतरले का. आले. अयो येऊस तर दम नाही वय. हा असले दिले मला फुटके फाटके. फुटके फाटके आहेत का ते. मग हे फुटके नाही तर काय बारीच येतन. दाखव. एक सारखे चांगले काढले बाय. त्यात एक सारखेच आहेत बर का. मी यांना ठेवणार संध्याकाळी. आणि मी खाल्ले तर फाशी येईन. हे बघ हे खा ना तू. हे खायला म्हणजे तसेच आहेत ना सेम. काय मी वेगळे दिलेत होता. आणि हे फुटलेले दिले सगळे वरून टपा टपा टपा. ते ह्याच्यावर लेंगले येच लेख काय तू. नाकात जाईन. एवढं नाकलं मा. तलवारची धार नाही. यांचा खेकडा जागेवर बेंड. काय म्हणली. कुठं आहे पावसाळ्यातले बेंडके निघत होता.
रेशमे मला बिनकी बिनकी म्हणते काय? नाही आत्या, मग आता काय म्हणली तू? वातावरणाचं म्हणलं. जीभ दाखवा. मी जास्त खाल्ले. बघितलं ना, मी तेच म्हणत होते. मग जास्त खाल्लं यांना काय तुझी दाखव. अगं ते तर तू गिरगिट होणी सारड्या झालास. रंग बदलितो तस निळ झार. तुमचं काय काळं जार आहे. अगं रेशमे, मी तुला सांगायचंच विसरले. अगं ते वडगावचे पाहुणे यायचेत आपल्या घरी. हा, तर थोडं सामान आण किराणा. कशाला? पुरणपोळी करायची त्यांना. किती माणसं आहेत? 10-12 आहेत. 10-12 माणसं तेवढ्या पुरणपोळ्या आत्या? एवढ्या पुरणपोळ्या असतात? अगं असं झालं की असं होतंय, त्याला उशीर नाही लागत. त्या पुऱ्याला तरी उशीर लागतो. पुऱ्या काढान, भजे काढान, आमटी करान, गुळवणी करान. उठ लवकर. बस करा आता हे गिळायचे. गटा गटा गिळीतच राहिली. तुम्ही सामान आणून द्या, मी बाकीचं करते. नाही नाही, तुझा मी तर भात घाली ते. तुझा पटकीन येशील. हा, लय अवघड बाई. चांगले जांभळं खात बसले होते, पण निस्ती तकतक निस्ती तकतक. सामान आणा आता, एवढं सारा पुरणपोळ्या करा. पाऊस मरण आलाय. एवढ्या पुरणपोळ्या करायच्या 10-12 लोकांच्या काय सोप्या आहेत? हा, नाही म्हणलं तरी एक माणूस 2-2, 3-3 पोळ्या खातय. सुक ना बाबा तू तरी. आत्या, आत्या, अयो आत्या, अयो 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 ऐक. अगं रेशमे, काय झालं? आत्या, अगं काय झालं? हळूच हळूच महात. काय झालं बाई? गाडीवरून पडले बाई. अगं नीट तुला चालता येतं का नाही? डोळे झाकून चालली होती काय रेशमे? तुमच्यामुळे झालं सगळं. तुमच्यामुळे झालं सगळं. तुम्ही माग तक 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 लावित असताना दिसते. लय हात दुखतोय. अगं रेशमे, डोळे झाकून चालली होती, पुन्हा ठोकली तू. मी नाही ठोकला. फरक झाला, त्या रोडला नाही पडले. तिथं ट्रकच गेली असती मुंडक्यावरून. मी सांगितलं होतं गडबडीत पळ म्हणून. धडक कोणाला? दमन धीर आहे का तुझ्या जीवाला? आता बसू देता का? एक तर कान मेंदूला मार लागला काय. संध्याकाळी जावं लागेल दवाखान्यात. बस काय कुठं पाणी आणि ते मी. हा ना, सनसन राहिले. त्या डॉक्टरांनी एक तर कोणता मलम टाकला होता. सगळं जळजळ 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 चालली डोक्याची. आना लवकर, कोरड पडली. पी पाणी. पी दमनी पी, दमनी पी. हात फ्रॅक्चर झालं काय माहित. संध्याकाळी दाखवलं. संध्याकाळी दवाखान्यात नेऊ, तुला ऍडमिट करायला होते. पी दमनी पी. काय कहार आहे बाया. एक कराय जावा ते एकच हे होत. इकडं चौकर टाके पडले काय रेशमे? नाही आत्याच टाके पडायचं काय. तिकडे थोडं खरपटले वाटते. त्यांनी लावली. कुठं लागलं अजून तुला? नाही, पायाला थोडं लागलंय. इथं गुडघ्याला. इकडं कुठं लागलं? हळूच आत्या. हात दुखत आहे ना. खरपटले एक तर मी. काय कर झालं बाया. पाहुण्यांचं नीट होतं बाया. काय करू? अयो आता ते पाहुण्याचं काय मी करायचं? फोन करते, जाऊ दे मरू दे. लावा त्यांना फोन करते. तू फोन करा म्हणा नका येऊ मरू तिकडे बाई. नाही तर जाऊ द्या, मी करीन एका हाताने पोळ्या खड्ड्यात. जाऊ दे, परत पाहुणे नको बाई, पडू दे. आपली सणसण. चल बरं घरात. नाही, थोडी पडते इथं, बरं वाटतंय. तुम्ही फक्त मला नाश्ता काहीतरी करून द्या बाई. नाश्ता काहीतरी नाश्ता मामा मला. अयो खरंय बाई. नुसती धावधाव इथं बरंच खर्चटलंय ग. घरात पडली असती. नको, बरं वाटते झाडाखाली. थोडस शिरा बनवा आणि थोडं तुपातलं बनवा. थोडं चमचम करण असं तेवढं करा बाई आत्या. मग जाऊ दे बाकीचं. आता बडबड करू नको. मी फोन करते पाहुण्याला येऊ नका म्हणून. हा, ते बनव तेवढं. करते शिरा. हा.
नुसता कार करून ठेवी ती नुसता धडपड 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 करीती. आता कुठे लाईटर ठेवला आणि ते काय मला लवकर भेटत नसते. करा एक आणि करती एक आणि तुमची तक डोंबल्याची तक करीती. उसाक करीते चमचमीत पाहिजे तोंडाला तर लय चटका बायाच्या. हा मम्मी बोल. हा तुला कोणी सांगितलं? आत्याने होय. हा अग एवढी कमून काळजी करीती, एवढं काय लय नाही लागलं. अगं तुला सांगते काही नाही, नाटक करू राहिले सगळं. अगं पाहुणे यायचे होते ना म्हणून. अगं 12 पाहुणे पोळ्या, हा एवढ्या पोळ्या करायच्या त्यांच्या. मी काय मोकळी बसले वय म्हणून हटकून गुंडाळून आले दवाखान्यातून सगळं पट्ट्या पिट्ट्या काढायचं येड्यात. आता नाश्ता आणायला गेल्यात मला. तुला माहित नाही का तसं म्हणले डोकं चालत. तू काय म्हणू नको बर का. करीन 2 दिवस नाटक मग नीट झालं म्हणायचं अचानक, त्याला काय तवा. पण ते पाहुण्याचं तर जाईन जोर. हा मग आता बरोबर नाश्ता करायला माझ्यासाठी बनवत्या. अगं नाटक करायला मी 1 नंबर आहे. 2 दिवस लटकवायचा गळ्यात हात. 2 दिवस लटकवला तर 3ऱ्या दिवशी होतंय ना बरं सगळं. नाश्ता करून राहिला त्या घरात चमचमीत शिरान. हा लय दुखत आहे तेच ना. हा मम्मी फोन लावते. आत्या आल्या शिरा घेऊन. आत्या बसा. बसते ना तुझ्या बोखंडी बसू का. हा किरसून तोंडे पाहुणे यायचे तर नाटक केलं. आईला सांगती थोबड तोंडाचे. हा नाही आणि चमचमीत शिरा खायचा होय तुला. पाणी देते आणि तुला शिरा देते. दुखलंय नाटक करीती. नाटकडी आहे का तू. इकडे काय दुखत आहे तुझं. काय दुखत आहे ग. काय दुखत आहे. बसू का तुझे थोबडात असं आणि ती मारी ती. हा काय भवाने तोंडाचे. हा थोबड तोंडाची. ते मी पाहुणे येणार होते म्हणून केलं. मग एवढे सारे पाहुणे असते तो चिट्टी चिकटपट्टी ना तुझ्या थोबडाला आता ते गाणे अशी 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 करते तुला. ऐका ना नेहमी तुझं तुझे काठीने तुझं. नाही आत्या चुकलं.